गाव स्तरावर ट्रायकोडर्मा तयार करण्याची पद्धत. शेतामध्ये फळझाडांकरिता, रोगग्रस्त जमिनीमध्ये वापरण्याकरिता, सेंद्रिय पदार्थ कुजविण्याकरिता ट्रायकोडर्माचा उपयोग केला जातो. गाव स्तरावर ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी ज्वारी, गहू, तांदूळ यापैकी कोणतेही धान्य घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी पाणी काढून सावलीत सुकू द्यावे व त्याचा भरडा होईल इतपत मिक्सरमध्ये हळूवार फिरवावे. झालेला भरडा पॉलीप्रोपेलिन बॅगमध्ये 200 ग्रॅम प्रति बॅग घेऊन पिशवीचे तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करून पिशवी दोऱ्याच्या सहाय्याने घट्ट बांधून घ्यावी, जेणेकरून बाहेरील हवा पिशवीमध्ये शिरणार नाही. हवा पिशवीमध्ये शिरल्यास इतर हानिकारक बुरशीमुळे ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ होणार नाही. ही पिशवी प्रेशर कुकरमध्ये 25 मिनिटे गॅसवर तापवून 2 वेळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी उकळून घ्यावे, जेणेकरून पिशवीमधील भरडा निर्जंतुक होईल. थंड झाल्यावर प्रेशर कुकर उघडून बॅग बाहेर काढावी व थंड होण्यासाठी ठेवावी. ट्रायकोडर्माचे विरजण बॅगमध्ये टाकण्यापूर्वी निर्जंतुक पेटीमध्ये स्पिरिटच्या बोळ्याने आतून पूर्ण पेटी पुसून निर्जंतुक करून घ्यावी व त्यानंतर स्पिरिटचा दिवा लावून ठेवावा. 10 मिनिटांनी दिव्याचे ज्योतीजवळ पिशवीचे तोंड उघडावे व त्यामध्ये ट्रायकोडर्माचे विरजण टाकावे व ताबडतोब पिशवीचे तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करून दोऱ्याने घट्ट बांधून घ्यावे. ट्रायकोडर्माची योग्य वाढ होण्याकरिता सदर बॅग 8 ते 10 दिवस 30 डिग्री सेल्सिअस तापमानाखाली सावलीत ठेवाव्या. 8 ते 10 दिवसानंतर बॅगमधील धान्यावर ट्रायकोडर्मा बुरशीची हिरव्या रंगाची वाढ झालेली दिसेल. या ट्रायकोडर्मा वाढ झालेल्या धान्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी व ही पावडर बीज प्रक्रियेसाठी वापरावी. पावडर स्वरूपातील ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी या पावडरमध्ये निर्जंतुक केलेले टाल्क पावडर 1:2 किंवा 1:3 या प्रमाणात मिसळावी आणि निर्जंतुक वातावरणात 24 तास वाळवावी. या ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ शेणखतामध्ये सुद्धा करता येते. यासाठी 25 ते 30 किलो शेणखतात 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळावी व गोणपाटाच्या सहाय्याने झाकून 8 ते 10 दिवस ठेवावी व त्यामध्ये ओलावा कायम राहील याची दक्षता घ्यावी. तयार झालेले ट्रायकोडर्मायुक्त शेणखत जमिनीमध्ये ओलावा असताना 1 एकर क्षेत्रावर पसरवावे. पिकांवर प्रामुख्याने बियाण्याद्वारे व जमिनीद्वारे रोगांचा प्रसार होतो. जमिनीत अनेक प्रकारच्या हानिकारक बुरशी आढळतात. उदाहरणार्थ फ्युजेरियम, पिथियम, अल्टरनेरिया व सर्कोस्पोरा इत्यादी बुरशी जमिनीत राहून विविध रोगांची लागण करतात. त्यामुळे बी सडणे, रोप कोलमडणे, मर, मुळकूज, फळे सडणे इत्यादी रोगांना ती बळी पडते. जैविक रोग नियंत्रणाच्या पद्धती या पर्यावरणनिष्ठ, कमी खर्चाच्या, जास्त कालावधीकरिता पिकांना संरक्षण देणाऱ्या आहेत. पिकांमध्ये रोग निर्माण करणाऱ्या बुरशीच्या व्यवस्थापनाकरिता ट्रायकोडर्मा बुरशी प्रभावी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सध्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड हे जैवतंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली अर्थसहाय्यित प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना गाव स्तरावर ट्रायकोडर्मा वाढविणे याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्माचा वापर विविध पिकांमध्ये व जमिनीमध्ये करावा व आपल्या स्तरावर तो वाढवावा. ट्रायकोडर्मा ही मातीमध्ये वाढणारी परोपजीवी बुरशी असून पिकांमध्ये रोग निर्माण करणाऱ्या हानिकारक बुरशींवर आपली उपजीविका करते. त्यामुळे रोगकारक बुरशींचा नाश होऊन पिकांपासून रोगांचे संरक्षण होते. ट्रायकोडर्मा हे नेमकं कार्य कसं करतं? तर ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ हानिकारक बुरशीपेक्षा जलद गतीने होते. त्यामुळे हानिकारक बुरशीचे तंतू पूर्णपणे झाकले जाऊन त्यांची वाढ खुंटते. ट्रायकोडर्मा बुरशी इतर बुरशींसोबत अन्नासाठी स्पर्धा करते व झपाट्याने अन्न घेते.
त्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या बुरशींना पुरेसे अन्न मिळत नाही आणि ती नष्ट होते. ट्रायकोडर्मा बुरशीच्या कवकतंतूमधून व्हिरिडिन व ग्लुओटॉक्झिन सारखी प्रतिजैविके स्त्रवतात. या द्रव्यांचा हानिकारक बुरशीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व त्यांचा प्रसारास प्रतिबंध होतो. बीज प्रक्रियेमध्ये तेलबिया, कडधान्य, कपाशी इत्यादी पिकांसाठी पेरणीपूर्वी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास पुरेशा पाण्यात मिसळून चोळावे. रोप लागवडीच्या वेळी 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा 10 लिटर पाण्यात मिसळून रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. संत्रा, मोसंबी, डाळिंब इत्यादी फळझाडांचे मर आणि मुळकूज रोगांपासून संरक्षण करण्यासाठी 25 ते 30 ग्रॅम ट्रायकोडर्मा 5 लिटर पाण्यात मिसळून जारव्याच्या ठिकाणी बांगडी पद्धतीने टाकावं. जमिनीतील हानिकारक बुरशीच्या व्यवस्थापनाकरिता 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा 25 ते 30 किलो शेणखत अथवा गांडूळ खतात मिसळून थोडे ओलसर करावे व 1 एकर क्षेत्रावर पसरावे व लगेच पाणी द्यावं. विशेषतः बागायती, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला पिकांकरता याचा जास्त फायदा होतो. ट्रायकोडर्मा वापरताना आपल्याला जी मुख्य काळजी घ्यायची आहे ही काळजी सर्वात महत्त्वाची आहे. ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे रासायनिक बुरशीनाशके व रासायनिक खतांसोबत मिसळून याचा वापर करू नये. ट्रायकोडर्माचे पाकिट सूर्यप्रकाशापासून दूर सावलीत थंड ठिकाणी ठेवावं. पाकिटावर दिलेल्या वापराच्या अंतिम तारखेपूर्वी ट्रायकोडर्माचा वापर करावा.